MIDC पोलीस ठाणे हद्दीतील 2 घरफोडी प्रकरणात मोठा खुलासा झालाय। घरफोडी करून चोरीस गेलेले दागिने विकण्यासाठी आलेल्या दोघा चोरट्यांना MIDC पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली आहे। या कारवाईत दोन्ही चोरट्यांकडून 1,91,700 रुपयांच्या सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय। या दोघा आरोपींनी वेगवेगळ्या 2 घरांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यातील माल हस्तगत करून दोन्ही गुन्ह्यांचा यशस्वी तपास केलाय। MIDC पोलिसांचं कौतुक होत आहे। नमस्ते, मी पे चंदन शिव, नेमणूक गुन्हे प्रकटीकरण शाखा MIDC पोलीस ठाणे सोलापूर शहर। दिनांक 1/8/2025 रोजी आम्हाला मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे 2 इसम हे सोनं विक्री करता येणार आहेत अशी गुप्त बातमी मिळाली। त्या अनुषंगाने त्यांना सदर ठिकाणी सापळा रचून 2 इसमांना ताब्यात घेतलं। त्यातील एक इसम बंडू मधुकर पवार आणि त्याचा साथीदार उमेश प्रकाश काळे या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे विचारपूस केल्यानंतर त्यांच्या ताब्यात जो काही गुन्ह्यातील गेलेला मुद्देमाल मिळून आला त्या अनुषंगाने पोलीस ठाण्याकडील अभिलेख तपासला असता पोलीस ठाण्याकडील गुन्हा नंबर 488/25 BNS कलम 305 331-34 त्याचप्रमाणे गुन्हा नंबर 536/25 BNS कलम 305 331-34 प्रमाणे गुन्हे नोंद असल्याचं आम्हाला निष्पन्न झालं। त्या अनुषंगाने दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील उर्वरित गेला मुद्देमाल पैकी गुन्ह्यातील गेला मालापैकी 37.36 ग्रॅम सोनं आणि 198 ग्रॅम चांदी असं एकूण 1,91,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे।